सर्वांना नमस्कार. आज आपण टीईटी पेपर 1च्या पुढील घटकाला सुरुवात करूया. आजचा घटक आहे मानसिक आरोग्य. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या घटकातील बालमानसशास्त्र हा घटक आपण आज विषय अभ्यासताना त्यातील घटक पाहणार आहोत. मानसिक आरोग्य. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील मानसिक आरोग्य हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असून याबाबतीत अभ्यास करताना आपल्याला कोणकोणत्या संकल्पना किंवा कोणकोणत्या बाबी समजून घ्याव्या लागतील या गोष्टीवरती आज चर्चा करूया. तर त्यातील बाल मानसशास्त्र मधील मानसिक आरोग्य म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊ. मानसिक आरोग्य म्हणजे व्यक्तीची विचार करण्याची, भावना व्यक्त करण्याची, निर्णय घेण्याची आणि सामाजिक संबंध राखण्याची क्षमता योग्य आणि संतुलित असणे. हे केवळ मानसिक आजार नसणे नव्हे तर आनंदी, समाधानी, तणावावर मात करण्याची क्षमता असणे होय. म्हणजे मानसिक आरोग्य कशाला म्हटलं जातं तर त्याच्यात विचार करण्याची क्षमता, भावना व्यक्त करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, त्याचबरोबर सामाजिक संबंध राखण्याची क्षमता योग्य प्रकारे संतुलित ठेवून त्यांनी आनंदी, समाधानी आणि तणावावर मात करण्याची क्षमता त्यामध्ये विकसित होणे होय. अशा प्रकारे आपण मानसिक आरोग्य या शब्दाची व्याख्या सांगू शकतो. त्यानंतर मानसिक आरोग्याच्या मुख्य संकल्पना कोणत्या आहेत तर समतोल व्यक्तिमत्व, ज्यामध्ये ज्या व्यक्तीचे विचार, भावना आणि वर्तन यामध्ये संतुलन असते ती व्यक्ती मानसिक दृष्ट्या निरोगी असते. तसेच भावनिक स्थैर्य, राग, भीती, आनंद यासारख्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करणे, तसेच परिस्थितीनुसार भावना नियंत्रण करणे या भावनिक स्थैर्य या घटकात येतात. तर सामाजिक समायोजन म्हणजे काय तर इतरांशी चांगले संबंध ठेवणे आणि गटात काम करण्याची क्षमता विकसित करणे, मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे. त्याचबरोबर चौथा घटक आहे स्वतःची जाणीव असणे, म्हणजे स्वतःच्या गुणदोषाची जाणीव असणे आणि स्वतःला स्वीकारणे असं चौथ्या घटकामध्ये येतं. आणि पाचवा घटक आहे तणाव व्यवस्थापन. यामध्ये अडचणींना सकारात्मक दृष्टीने सामोरे जाणे, समस्यावर उपाय शोधणे. अशा पद्धतीने मानसिक आरोग्य पाहत असताना मानसिक दृष्ट्या निरोगी मुलाची वैशिष्ट्ये कोणती असतील तर आत्मविश्वास पूर्ण आणि आनंदी असतात, शिकण्याची आवड असते, इतरांशी सहकार्य करतात, समस्या आल्यास ते घाबरत नाहीत, त्यावर उपाय शोधून पर्याय काढतात. आणि पाचवा मुद्दा आहे शिस्तबद्ध व जबाबदार असतात. मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. घरचे वातावरण, त्यामध्ये प्रेम, सुरक्षितता, समज आहे. शाळेचे वातावरण, त्यामध्ये शिक्षकाचे वर्तन, मित्र आहे. शारीरिक आरोग्य, सामाजिक व आर्थिक परिस्थिती आणि अनुभव व संगोपन. यामध्ये शिक्षकाची भूमिका सर्वात जास्त महत्वाची आहे. विद्यार्थ्यांशी प्रेमळ आणि सहानुभूतीपूर्ण वर्तन करणे, तणावमुक्त आणि आनंददायी वर्ग वातावरण निर्माण करणे, विद्यार्थ्यांना स्वतःची मते मांडण्याची संधी देणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा व्यक्तिगत फरक ओळखणे. आणि पाचवा मुद्दा जो शिक्षकाची भूमिका स्पष्ट करतो त्यामध्ये सकारात्मक प्रोत्साहन देणे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी शिक्षकाची भूमिका समजून घेऊ शकतो. तर मानसिक आरोग्याची लक्षणे काय काय आहेत यामध्ये पाहूया आपण. पहिला घटक आहे आनंदी व सकारात्मक वृत्ती. यामध्ये मानसिक निरोगी म्हणजेच मानसिक आरोग्य म्हणजेच मानसिक दृष्ट्या निरोगी व्यक्तीमध्ये कोणकोणती लक्षणे आढळतात तर आनंदी व सकारात्मक वृत्ती असते. थोडक्यात जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन पाहण्याचा असतो. दुसरा आहे छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात, आलेल्या छोट्या छोट्या आनंदाचा त्यांनी पुरेपूर मनसोक्त आनंद घेतात. दुसरा आहे भावनिक स्थैर्य. यामध्ये राग, भीती, दुःख यासारख्या भावनांवर नियंत्रण मिळवून जी परिस्थिती समोर उद्भवते त्यावरती आपली सकारात्मक प्रतिक्रिया देऊन आपण त्या परिस्थितीनुसार योग्य अशी प्रतिक्रिया देत राहतात. त्यानंतर आहे आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास असणे, निर्णय घेण्याची क्षमता असणे, तसेच स्वतःची जाणीव असणे म्हणजे स्वतःचा गुणदोष ओळखणे किंवा स्वतःला स्वीकारणे. यानंतर पाचवा मुद्दा आहे चांगले सामाजिक संबंध, इतरांशी बोलताना प्रेमळ
भाषेत बोलणे, सहकार्याने वागणे, तसेच आपल्या सहकार्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, मित्रमैत्रिणींसोबत चांगले संबंध ठेवणे हे चांगले सामाजिक संबंधामध्ये येतात. तर 6वा मुद्दा आहे तणाव सहन करण्याची क्षमता असणे. ज्या काही अडचणी आपल्या समोर येतील, त्या अडचणींना सामोरे जात असताना त्या शांतपणे सामोरे जाऊन त्या समस्येवर उपाय शोधणे. 7वा मुद्दा आहे समायोजन क्षमता. बदलत्या परिस्थितीत स्वतःला जुळवून घेणे. त्यामध्ये शाळा, घर, समाज यामध्ये संतुलन राखणे म्हणजे समायोजन करणे. आणि 8वा मुद्दा आहे शिस्तबद्ध व जबाबदार वर्तन करणे. एखाद्याशी बोलताना बऱ्याचशा शाब्दिक नियमांचे पालन करून आपण बोलणे, म्हणजे थोडक्यात नियम पाळणे, स्वतःच्या कामाची जबाबदारी समजून घेणे आणि शिस्तबद्ध वर्तन करणे. शिकण्याची उत्सुकता असणे, नवीन गोष्टी शिकण्याची आवड असणे, प्रश्न विचारण्याची सवय असणे, ज्यातून आपल्याला आवश्यक ते ज्ञान प्राप्त करण्याची सवय लागते. त्याचबरोबर विचारशक्ती स्वतंत्र असणे, म्हणजे स्वतःचं मत तयार करणे. इतरांनी होय म्हटले म्हणून आपण त्या गोष्टीला होकार न भरता आपले स्वतःचे एक मत तयार करणे, ज्या मतावरती अंतिम टप्प्यापर्यंत ठाम राहणे. तसेच योग्य आणि अयोग्य याचा विचार करणे. वरील लक्षणे व्यक्ती जी असते ते मानसिकदृष्ट्या निरोगी असेल त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येतं. यामध्ये थोडक्यात सांगायचं तर आनंदी, समतोल आणि यशस्वी जीवन जगू शकते. आता मानसिकदृष्ट्या आरोग्य संपन्न असणाऱ्या व्यक्तीची वैशिष्ट्ये काय काय असतात ते पाहूया आपण. तर यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन पाहत असताना जीवनातील अडचणींकडे सकारात्मक नजरेने पाहते, ते सकारात्मक दृष्टिकोन झाला. त्यानंतर निराश न होता पुढे जाण्याची वृत्ती त्या व्यक्तीमध्ये ठेवते, ती सकारात्मक दृष्टिकोन झाला. अशा पद्धतीने मानसिक आरोग्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपल्याला आरोग्य संपन्न असणाऱ्या व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगता येतील. यानंतर भावनिक स्थैर्य म्हणजे राग, भीती, आनंद, दुःख यासारख्या भावनांना संतुलित ठेवून आपण आलेल्या परिस्थितीवरती योग्य प्रतिक्रिया देऊन आपलं भावनिक स्थैर्य निर्माण करणे हे एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे आत्मविश्वास व आत्मसन्मान. स्वतःवर विश्वास असतो, तसेच स्वतःवरचा विश्वास पूर्ण करण्यासाठी किंवा इतरांना विश्वास मिळवून देण्यासाठी आपण देखील स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर श्रद्धा असते. मला हे येऊ शकतं, मी हे करू शकतो, अशा प्रकारचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान आपण ठेवला पाहिजे. त्यानंतर स्वतःची जाणीव असणे, म्हणजे आपण किती आहोत, आपल्याला किती येऊ शकतं, आपण काय प्राप्त करू शकतो, आपली क्षमता किती आहे, या बाबींची जाणीव त्याला असणे किंवा मर्यादा ओळखणे. ज्या गोष्टी आपल्याला शक्य नाहीत त्या गोष्टींबाबत आपण स्वतःची जाणीव ओळखणे खूप गरजेचे आहे. त्याबरोबर स्वतःला स्वीकारणे. उदाहरणार्थ एखाद्या कार्यामध्ये आपण किती यश प्राप्त केलंय आणि किती अपयश प्राप्त झालंय याची जाणीव होऊन आपण त्याला स्वीकारलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर 5वा वैशिष्ट्य आहे चांगले सामाजिक संबंध निर्माण करणे. इतरांशी मैत्रीपूर्ण त्याचबरोबर सहकार्यशील वर्तन करत आपण त्या ठिकाणी समाजामध्ये समायोजन करत आपण चांगले वर्तन त्या ठिकाणी घडवले पाहिजे. 6वं वैशिष्ट्य आहे तणाव सहन करण्याची क्षमता विकसित करणे. म्हणजे आपल्यामध्ये अडचणींना धैर्याने सामोरे जात समस्यावर उपाय शोधत आपण ज्या काही तणाव वातावरण तयार होत असेल त्यावरती ते सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर निर्णय घेण्याची क्षमता. यामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेते. म्हणजेच आपण जे काही निर्णय घेतो तो योग्यच असला पाहिजे अशा प्रकारचाच निर्णय आपण घेणे आवश्यक आहे. यासोबत विचारपूर्वक कृती करणे. म्हणजेच आपण जो निर्णय घेतला आहे त्याची कृती करत असताना त्याचे सकारात्मक परिणाम कसे होतील हे विचारात घेऊन विचारपूर्वक कृती केली जाणे गरजेचे आहे. यानंतर 8वं वैशिष्ट्य आहे समायोजन क्षमता. म्हणजेच बदलत्या परिस्थितीत स्वतःला जुळवून घेणे, त्याचबरोबर घर, शाळा, मित्र, समाज यामध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. यानंतर 9वा मुद्दा आहे
जबाबदारीची जाणीव असणे, स्वतःच्या कर्तव्याची जाणीव ठेवणे आणि कामे आपल्या आपण वेळेवर पूर्ण करणे, ही जबाबदारीची जाणीव या वैशिष्ट्यामध्ये येतं. तर 10वं वैशिष्ट्य आहे शिकण्याची व प्रगतीची वृत्ती असणे. नवीन गोष्टी शिकण्याची आवड, स्वतःचा विकास करण्याची इच्छा या शिकण्याच्या वैशिष्ट्यामध्ये आपण त्यांचा समावेश करतो. यानंतर 11वं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र आणि तर्कशक्ती विचार. यामध्ये योग्य आणि अयोग्य यांचा विचार करून आपलं एक स्वतःचं मत मांडण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित होणे, म्हणजेच तर्क लावण्याची विचारशक्ती आपल्यामध्ये प्राप्त होणे, म्हणजेच तर्कशुद्ध विचार होणे, तर्कशुद्ध विचार करणे होय. यानंतर मानसिकदृष्ट्या आरोग्य संपन्न व्यक्तीमध्ये समतोल, आनंदी, आत्मविश्वासपूर्ण आणि समाजात यशस्वी असते. यानंतर मानसिक आरोग्याचे निकष कोणते आहेत त्या बाबतीत आपण अभ्यास करूया. यामध्ये मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती ओळखण्यासाठी खालील निकष वापरले जातात. त्यामधले कोणते निकष आहेत तर स्वतःची जाणीव, सेल्फ अवेअरनेस. यामध्ये स्वतःचे गुणदोष, मर्यादा ओळखणाऱ्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या निरोगी आहे असं आपण म्हणतो. स्वतःला स्वीकारण्याची क्षमता असणाऱ्या, तयारी असणाऱ्या व्यक्तीला आपण मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. वास्तव स्वीकारण्याची क्षमता, त्यामध्ये परिस्थितीचे वास्तव समजून घेऊन त्या ठिकाणी जो स्वीकारतो त्याला वास्तव स्वीकारण्याची क्षमता आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. यानंतर चौथा वास्तवमधीलच दुसरा मुद्दा आहे कल्पनेत न राहता सत्याला सामोरे जाणे. म्हणजे आता जे परिस्थिती आली त्या परिस्थितीला आपण सामोरे जाणे म्हणजेच वास्तव जे आहे त्यालाच स्वीकारणे होय. यानंतर भावनिक समतोल या घटकामध्ये म्हणजे त्याच्या आधारे आपण लक्षणं ओळखू शकतो. त्यामध्ये भावना नियंत्रित ठेवून आपण भावनिक समतोल राखणे हे देखील लक्षण असू शकते. त्यानंतर अति प्रतिक्रिया देणे टाळणे, म्हणजे आपल्याला एखाद्या बोलण्याची संधी दिली तर त्यावेळी आपण मर्यादित शब्दामध्ये मुख्य शब्दातच मांडणे, त्यालाच आपण भावनिक अति प्रतिक्रिया न देणे असं म्हणून भावनिक समतोल साधून जे शकत नाहीत त्यांना मानसिकदृष्ट्या लक्षण आपण ओळखू शकतो. यानंतर सामाजिक समायोजन, यामध्ये इतरांशी चांगले संबंध ठेवणे. म्हणजे ज्यावेळी आपण समाजामध्ये वावरत असू, वर्गात वावरत असू, त्यावेळेस आपल्या मित्रांसोबत किंवा समाजासोबत चांगले वर्तन असणे किंवा संबंध चांगले असणे गरजेचे आहे. असे असेल तर मानसिकदृष्ट्या त्यांनी त्या ठिकाणी मानसिक आरोग्य आहे असं आपण म्हणू शकतो. तर गटात काम करण्याची क्षमता असणे, म्हणजे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन जाण्याची त्यामध्ये क्षमता असणे म्हणजेच मानसिक आरोग्य आहे असं आपण म्हणू शकतो. निर्णय क्षमता, म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि विचारपूर्वक कृती करणे म्हणजेच निर्णय क्षमता विकसित आहे व ते मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे 6वा मुद्दा तणाव सहन करण्याची क्षमता. अडचणींना शांतपणे सामोरे जाणे, म्हणजे ज्या काही समस्या निर्माण होतील आपल्या समोर त्या सोडवण्याची क्षमता आपल्यामध्ये प्राप्त होऊन आपण त्या अडचणींना शांतपणे सामोरे जाणे म्हणजेच तणाव सहन करण्याची क्षमता विकसित करणे होय. त्यानंतर स्वावलंबन, म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहणे. ज्यावेळेस जे काही कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे ते अगोदर आपण स्वतः उभे राहून पूर्ण करणे आणि इतरांवर अति अवलंबून न राहणे. कारण ज्यांच्यावरती अवलंबून आहोत त्या व्यक्तीने बाजूला सरकले तर आपलं सगळंच कोलमडण्याची शक्यता असते. म्हणून त्याला स्वावलंबन असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण नेमकं कशावर अवलंबून आहोत. एखादा वेल, उदाहरण सांगताना एखादा वेल जर झाडावर चढतोय आणि ते झाडच मोडून पडलं तर ते वेलाचं आयुष्य संपणार आहे. अशा प्रकारे आपलं इतरांवर न अवलंबून राहता स्वतःच्या बळावरती असणं गरजेचं आहे, म्हणजेच मानसिक आरोग्य सक्षम आहे असं आपण म्हणू शकतो. ध्येय निश्चिती, त्यामध्ये जीवनात स्पष्ट उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. आपल्याला नेमकं काय करायचंय, आपण हा अभ्यास करताना टीईटी क्रॅक करणार आहोत हे आपलं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीने आपण ध्येय निश्चित केलेलं असताना आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच दिशेने आपण प्रयत्न करतोय का, आपल्याला टीईटी क्रॅक करण्यासाठीच आपण अभ्यास करतोय का उगीच कुठले तरी एखादे व्हिडिओ बघणं किंवा एखाद्या याच्यावरती बघणं आपण करतो आहोत का. अशा प्रकारे आपण ध्येय निश्चित नसेल तर भरकटलं जाऊ शकतं. म्हणून ध्येय निश्चित असणाऱ्या व्यक्तीला
त्या ठिकाणी मानसिक आरोग्यदायी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि काम करण्याची क्षमता म्हणजे कामात रुची असणे, एकाग्रता असणे, त्या विद्यार्थ्याला त्या विषयामध्ये किंवा दिलेल्या कामामध्ये आवड असणे, त्याने एकाग्र होऊन ते काम पूर्ण करणं गरजेचं आहे. उद्या गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने एखादा उपक्रम आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे, तर त्या दृष्टीने त्याने तो मन लावून उपक्रम पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. जर त्याने तो उपक्रम मन लावून पूर्ण केला नाही, तर त्याला ते कार्य मानसिक आरोग्यदायी आहे असं आपण म्हणू शकत नाही. तसेच जबाबदारीने पूर्ण करणे. एखाद्या विद्यार्थ्यावरती आपण एखादी जबाबदारी दिली, तर त्या विद्यार्थ्याने ती पूर्ण पार पाडणे खूप गरजेचे आहे. त्यालाच म्हणतो आपण काम करण्याची क्षमता विकसित असणे, तरच त्याचे मानसिक आरोग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यानंतर आहे आत्मसंतोष मध्ये जीवनाबद्दल समाधान वाटणे. जे काही त्याला प्राप्त असेल, जे काही तो प्राप्त करत असेल त्याच्या जीवनामध्ये, त्यामध्ये तो समाधानी असणे खूप गरजेचे आहे. असमाधानी असेल तर मानसिक संतुलन त्याचं बिघडलेलं असू शकतं. त्याचबरोबर स्वतःच्या कामावर आनंद मिळणे. जे त्याने प्राप्त केले किंवा जे त्याच्या क्षमतेनुसार त्याला मिळालेलं आहे, त्यावर त्याने आनंद व्यक्त करणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर वरील निकष पूर्ण करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी समजली जाते. हे निकष व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकास, सामाजिक आणि शैक्षणिक यशासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. आता मानसिक आरोग्य आणि मानसिक अनारोग्य या व्यक्तीमध्ये असणारे फरक या ठिकाणी आपण पाहणार आहोत, त्यांच्या वर्तनातील फरक. तर पहिला फरक आहे दृष्टिकोन. म्हणजेच मानसिक आरोग्य असणाऱ्या व्यक्तीचे आणि मानसिक अनारोग्य असणाऱ्या व्यक्तीचे त्या वर्तनातील फरक काय आहेत पहा. दृष्टिकोनाच्या बाबतीत विचार केला तर सकारात्मक आणि आशादायी असतो, तर अनारोग्य असलेल्या व्यक्तीमध्ये नकारात्मक आणि निराशादायी असतो. त्या ठिकाणी भावनिक स्थिती यामध्ये भावनांवर नियंत्रण असते, तर इकडे नकारात्मक आणि निराशादायी असली तर अति राग आणि भीती आणि चिंता दिसून येते आपल्याला. अशा प्रकारे दुसऱ्या भावनिक स्थितीमध्ये आपण त्यांना मुद्द्याच्या आधारे त्या दोन्हीतील फरक सांगू शकतो. तर आत्मविश्वास या घटकाचा विचार करत असताना आरोग्य संपन्न व्यक्तीचे वर्तन स्वतःवर विश्वास असतो, तर अनारोग्य व्यक्तीचा स्वतःवर कमी विश्वास असतो. सामाजिक संबंध पाहत असताना इतरांशी मैत्रीपूर्ण व सहकार्यशील वागते, तर अनारोग्य व्यक्ती एकलकोंडी, त्याचबरोबर भांडणखोर वृत्ती असणारी असू शकते. त्याचबरोबर तणाव व्यवस्थापन करण्यासाठी तणावावर योग्य प्रकारे मात करते. तर अनारोग्य व्यक्तीमध्ये तणावामुळे गोंधळ होतो, घाबरटपणा येतो आणि स्वतः घाबरून आरडाओरड त्या ठिकाणी जास्त करण्यात येते. निर्णय क्षमतामध्ये योग्य आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता ही आरोग्य संपन्न व्यक्तीमध्ये असते, परंतु तीच क्षमता मानसिक अनारोग्य असणाऱ्या व्यक्तीमध्ये निर्णय घेण्यात अडचण येऊ शकतात. त्या ठिकाणी समायोजन क्षमता यामध्ये परिस्थितीशी जुळवून घेणे हे आरोग्यदायी व्यक्तीमध्ये आपल्याला असल्याचे आढळून येते, तर अनारोग्य व्यक्तीमध्ये बदल स्वीकारण्यात त्यांना अडचणी येतात. काम करण्याची पद्धती, तर आरोग्यदायी व्यक्तीमध्ये एकाग्र आणि जबाबदारीने काम करतात, परंतु अनारोग्य व्यक्तीमध्ये दुर्लक्ष करत, कामात रस नसणे, अशा प्रकारे विचार करून काम न करणे हे दिसून येतं. तर स्वतःची जाणीव या घटकाच्या आधारे आरोग्यदायी व्यक्तीमध्ये गुणदोषाची जाणीव आणि स्वीकार असणे आणि अनारोग्य व्यक्तीमध्ये स्वतःबद्दल गोंधळ असणे, सतत नकारात्मक वागणे, आपल्या स्वतःबद्दल देखील नकार असणे आपल्याला आढळून येते. तर आनंदाची भावना या घटकामध्ये जीवनात समाधान आणि आनंदी असणे, तर हे आरोग्यदायी व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येतं. तर अनारोग्यदायी व्यक्तीमध्ये असमाधान, दुःखी भावना असे असल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर मानसिक आरोग्याची तत्वे पाहत असताना आपल्याला कोणकोणत्या तत्वांचा अभ्यास या ठिकाणी करावा लागेल या बाबतीत थोडं समजून घेऊया. स्वतःची जाणीव व स्वीकार असणे म्हणजे स्वतःचे गुणदोष ओळखणे, स्वतःला जसे आहे तसे स्वीकारणे, ही स्वतःची जाणीव आणि स्वीकार या घटकात येतं. तर पुढचं तत्व आहे भावनिक संतुलन. यामध्ये भावना
योग्य पद्धतीने व्यक्त करणे, राग, भीती, त्याचबरोबर आनंद यावर नियंत्रण करत ठेवता आलं पाहिजे. त्याला भावनिक संतुलन असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर सकारात्मक विचार, यामध्ये प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण निराश न होता त्यावरती उपाय शोधले पाहिजेत. तर पुढचा घटक आहे सामाजिक समायोजन. या तत्वाचा अभ्यास करताना इतरांशी चांगले संबंध राखणे, म्हणजेच आपण कसं वागत आहोत, इतरांशी कोणत्या संबंधातून वागवत आहोत, याचा अभ्यास त्या ठिकाणी केला जाणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संबंध राखणे गरजेचे आहे. तर सहकार्य आणि सहानुभूती यांचा समतोल राखत आपण त्या ठिकाणी सामाजिक समायोजन करणं गरजेचं आहे. त्यानंतर तणाव व्यवस्थापन, तणाव ओळखून त्यावर नियंत्रण ठेवणे. एखाद्या ठिकाणी वर्गामध्ये वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे, तर त्या ठिकाणी आपण निर्णय घेत असताना थोडा विचारपूर्वक निर्णय घेतला तर त्या ठिकाणी त्यावरती निर्णय घेऊन आपण शांत राहून निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे शांतपणे ती समस्या सोडवणे महत्त्वाचे असते. त्या ठिकाणी शारीरिक आरोग्याची काळजी घेणे, म्हणजे योग्य आहार, व्यायाम व विश्रांती हे करणे गरजेचे आहे. निरोगी शरीर, निरोगी मन त्याचबरोबर असणं गरजेचं आहे. जर शारीरिक आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्याचे परिणाम त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्यावर झाल्याचे आपल्याला दिसून येतात. ध्येय निश्चिती, जीवनात स्पष्ट उद्दिष्ट ठेवणे. आपलं ध्येय निश्चित असेल तर त्या दृष्टीने आपण कार्य करू शकतो. जर जीवनात उद्दिष्ट निश्चित नसेल तर आपण ध्येय निश्चित नसल्याने आपलं उद्दिष्ट साध्य करू शकत नाही. आणि आपलं जर ध्येय निश्चित असेल तर त्या दृष्टीने आपण सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपलं उद्दिष्ट आहे समजा एखादी परीक्षा क्रॅक करणे, तर त्यासाठी आपण नियमित आणि सातत्याने अभ्यास करणे खूप गरजेचे असते. यानंतर आहे स्वावलंबन, स्वतःच्या निर्णयावर उभे राहणे म्हणजेच स्वावलंबन. त्याबरोबर आहे जबाबदारी स्वीकारणे, म्हणजेच आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती यशस्वीपणे स्वीकारण्याची ताकद आपल्यामध्ये असणे आणि क्षमता आपल्यामध्ये असणे गरजेचे असून यातून आपण स्वावलंबी असल्याचं दिसून येते. यानंतर अनुभव शिकणे, म्हणजे जे आपल्याला एखाद्या गोष्टीत आलेला अनुभव पुढच्यासाठी म्हणजे उपयोगी पडतो, त्यालाच लर्निंग फ्रॉम एक्सपिरियन्स असं आपण म्हणतो. म्हणजे चुका मान्य करून त्यातून शिकणे. एखादी गोष्ट आपल्याला नाही आली तर त्या गोष्टीबाबत आलेला अनुभव उपयोगी पडून त्यामध्ये सुधारणा करून आपण स्वतःमध्ये बदल करून किंवा इतर अनुभव त्या ठिकाणी उपयोगात आणून आपण अनुभवातून शिकणे खूप गरजेचे असते. यानंतर समतोल जीवनशैली, म्हणजेच काम, विश्रांती, मनोरंजन यांचा समतोल राखणे. त्यानंतर आहे समायोजन. समायोजन म्हणजे काय? तर समायोजन म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या गरजा, भावना आणि वर्तन यांना परिस्थितीनुसार बदलून वातावरणाशी संतुलन राखणे होय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समायोजन म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणे, म्हणजे बदलत्या परिस्थितीत स्वतःला आरोग्य योग्य प्रकारे बदलणे. म्हणजे जी काही परिस्थिती समोर निर्माण होते त्या परिस्थितीत आपण निर्णय कसे घेतो या दृष्टीने आपण त्या परिस्थितीला समायोजन करतो का किंवा समायोजित होतो का हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. जर त्या गोष्टीला आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण समायोजन केले असे म्हणू शकतो, आणि जर आपण त्या गोष्टीला जुळवून घेतले नाही तर समायोजन होत नाही हे आपल्याला जाणवते किंवा घडून येते. यानंतर पुढचं याचं उदाहरण देत असताना नवीन शाळेत गेल्यावर नवीन मित्रांशी जुळवून घेणं हे आपल्याला गरजेचं असतं. कठीण परिस्थितीत शांत राहून मार्ग काढणे. आपण नवीन शाळेत गेलो तर त्या ठिकाणी तेथील विद्यार्थी आपल्याला थोडा अगोदर बोलत असतील तर आपण त्यांना समजून घेऊन नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं हे देखील समजून घेणं खूप गरजेचं असतं. त्यासोबतच आपल्याला कठीण परिस्थितीत शांत राहून मार्ग काढणे. जर त्या वर्गातील काही विद्यार्थी आपल्याला रागवत असतील किंवा बोलत असतील आपण नवीन गेल्यानंतर, तर आपण शांत राहून त्यावर आधारित आपण कठीण परिस्थिती आहे म्हणून शांततेने निर्णय घेणे
खूप गरजेचे असते. आणि जर अशा परिस्थितीत आपण निर्णय घेतला तर आपला निर्णय योग्य राहतो आणि गडबडीत घेतलेला निर्णय अयोग्याकडे आपल्याला घेऊन जातो. तर घर, शाळा आणि समाज यातील वर्तन योग्य असणे आपले गरजेचे आहे. जर आपण योग्य वर्तन घडवले तर त्या ठिकाणी आपला यश नक्कीच आपल्या जवळ राहते. यानंतर समायोजनाची वैशिष्ट्ये काय काय आहेत त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. परिस्थितीचा स्वीकार करणे, लवचिकता ठेवणे, म्हणजे जी परिस्थिती समोर आलेली आहे तिचा आपण स्वीकार केला पाहिजे. तर त्यासोबतच आपल्याला जे गोष्टीला सामोरे जायचंय ते आपण समजून घेऊन ते आहे त्या परिस्थितीला आपण स्वीकारलं पाहिजे. त्यानंतर लवचिकता ठेवणे, म्हणजे जर समजा आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी इतर गोष्टींचा आधार घ्यायचा आहे किंवा त्या गोष्टीमध्ये कमी-जास्ती करायचं आहे, तर अशी लवचिकता असणं गरजेचं आहे. तणावावर नियंत्रण ठेवणे, जर वातावरण तणावाचे निर्माण झाले तर आपण शांत राहून इतरांशी सहकार्यात्मक वागून त्या गोष्टीवरती नियंत्रण मिळवणं गरजेचं असतं. थोडक्यात समुपदेशनाने किंवा समायोजनाने आपण त्या गोष्टी हाताळून नेणं हे एक कौशल्य असतं. हे सगळ्याला जमतं अशातला भाग नाही. थोडं वातावरण पेटलं की त्या ठिकाणी लगेच काही जण उद्रेक होतो आणि ती गोष्ट उद्रेकापासून ते अतिटोकापर्यंत जाते. परंतु त्यावर नियंत्रण मिळवण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित होणं गरजेचं असतं. त्यानंतर चांगल्या समायोजनाची लक्षणे काय काय असतात, तर आनंदी व समाधानी राहणे, म्हणजेच आपण प्राप्त ज्ञानातून आनंद घेणे खूप गरजेचे असते. इतरांशी चांगले संबंध ठेवणे, आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त होतं किंवा जे काही आपण गोष्ट करणार आहोत ते आनंदी आणि समाधानी राहून करणं खूप गरजेचं असतं. इतरांशी चांगले संबंध ठेवणे, आपल्या ज्या गोष्टी सोबत आपण राहणार आहोत किंवा जे कार्य करणार आहोत त्यामध्ये आपल्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांशी आपले संबंध चांगले असणे गरजेचे आहे. अडचणींना धैर्याने सामोरे जाणे, यामध्ये आत्मविश्वासाने निर्णय घेणे आणि आपल्याला जी काही यश प्राप्त करायचंय त्यात येणाऱ्या अडचणी आपण पूर्ण करत त्या ठिकाणी त्या अडचणींना सामोरे जाणं खूप गरजेचं असतं. त्यासोबतच निष्कर्ष म्हणजे समायोजन ही व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची महत्वाची खूण आहे. योग्य समायोजन केल्यास ती व्यक्ती समतोल, यशस्वी आणि आनंददायी जीवन जगू शकते. यानंतर पुढचा घटक आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर समायोजन व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची महत्वाची खूण आहे. तर योग्य समायोजन केल्यास व्यक्ती समतोल आणि यशस्वी आनंदी जीवन जगू शकते. यानंतर विषय समायोजन म्हणजे काय, विषम समायोजन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी विषम समायोजन म्हणजे व्यक्तीला परिस्थितीशी योग्य प्रकारे जुळवून घेता न येणे किंवा वातावरणाशी संतुलन साधण्यात अपयश येणे. अशा प्रकारे विषम समायोजन असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर विषम समायोजन म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्यात अडचणी येणे. आता विषम समायोजनामध्ये कोणकोणत्या परिस्थितीशी जुळवून घेताना अडचणी येऊ शकतात याची काय उदाहरणं आपण समजून घेऊ. नवीन शाळेत जाऊनही मित्र न बनणे, एखाद्या व्यक्तीला मित्र बनत नाहीत तर ते विषम परिस्थितीशी समायोजन न झाल्यामुळे घडलेली घटना असू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप राग येणे, सतत चिडचिड करणे, सतत भीती असणे, सतत चिंता असणे, मनाला अस्वस्थ वाटणे आणि वर्गात लक्ष न लागणे, हे या विषम समायोजनाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात आलेल्या अडचणी असू शकतात किंवा त्याची उदाहरणं असू शकतात. यानंतर
विषम समायोजनाची लक्षणं काय काय आहेत, तर यावर चर्चा करूया आपण. तर ह्या व्यक्ती सतत चिडचिड करीत असतात, राग असतो, भीती असते, त्याचबरोबर ते एकलकोंडेपणा असतो. त्या व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी आत्मविश्वास कमी असतो, शिस्तभंग आणि हट्टीपणा असतो, तणाव सहन न होणे. अशा व्यक्तींना सतत छोट्या गोष्टीवरून वातावरणामध्ये तणाव निर्माण करण्याची सवय आलेली असते आणि ही लक्षणे म्हणजे चिडचिड करणे, राग, भीती, एकलकोंडेपणा, आत्मविश्वास कमी, शिस्तभंग किंवा हट्टीपणा, तणाव सहन न होणे ही विषम समायोजनाची लक्षणे आहेत. त्यानंतर कारणे काय काय आहेत विषम समायोजनाची, तर घरातील तणावपूर्ण वातावरण, शाळेतील दडपण किंवा भीती, अपयशाचा अनुभव, शारीरिक किंवा मानसिक अडचणी या ठिकाणी ही चार कारणे आपण विषम समायोजनाची आहेत असं म्हणू शकतो. या ठिकाणी शिक्षकाची भूमिका काय असणार आहे, तर शिक्षकाची भूमिका विद्यार्थ्यांशी प्रेमळ व सहानुभूतीने वागणे, त्यांना समजून घेणे, मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर सकारात्मक वातावरण निर्माण करणे आणि आत्मविश्वास वाढण्यासाठी प्रोत्साहन देणे. अशा प्रकारे या विषम समायोजनाची कारणे असताना शिक्षकाची भूमिका त्या ठिकाणी शिक्षकाला निभावावी लागते. आता विषम समायोजनामुळे व्यक्तीच्या वर्तनावर आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. बघा, जर ती व्यक्ती चिडचिड करणारी, दंगल करणारी, वाद घालणारी असेल, तर ती त्या स्वतःवर देखील आणि इतरांवर देखील त्याच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाल्यास ती व्यक्ती सुधारू शकते. असे आपल्या वर्गातले काही विद्यार्थी असू शकतात. आता विषम समायोजन असणाऱ्या व्यक्तीची वैशिष्ट्ये काय काय आहेत, तर त्याचा अभ्यास आपण करूया. विषम समायोजन असलेल्या व्यक्तीला परिस्थितीशी योग्य जुळवून घेण्यात अडचण येते. अशा व्यक्तीमध्ये खालील वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. तर त्याची वैशिष्ट्ये आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. नकारात्मक दृष्टिकोन, यामध्ये प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहणे. म्हणजेच जर काही घटना असेल समोर, कोणतीही कृती घडत असेल, तर त्या बाबीला नकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं जातं आणि हे खूप घातक असतं. कारण ह्या व्यक्तींमुळे कितीही पॉझिटिव्ह वातावरण आपण मांडत गेलो तरी त्या एखादा मुलगा त्या दृष्टीकडे पाहताना वाईट नजरेनेच बघत असेल, तर ती आपलं यश प्राप्त होऊ शकत नाही आणि लवकर निराश होणे. आता माझ्या वर्गातला एक विद्यार्थी त्याला लगेच रिॲक्ट होऊन लगेच वाईटच विचार करायचा. असा त्याची मानसिकतेमुळे म्हणजे स्वतःवर कंट्रोलच कसला ठेवायचा नाही. याचा परिणाम त्याच्यावर बी होतो आणि त्या परिस्थितीवर आणि त्या घटनेवर होतो. जेणेकरून त्याचा परिणाम इतरांना भोगावा लागतो. अशा पद्धतीने नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्ती त्या ठिकाणी ही वैशिष्ट्ये आपण असं म्हणू शकतो, जे विषम समायोजनाचं आहे. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे भावनिक अस्थैर्य. वारंवार राग येणे, भीती वाटणे, चिंता असणे, हे भावनिक अस्थैर्याचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. यामध्ये भावना नियंत्रित ठेवण्यात अडचण येणे, हे देखील भावना अस्थैर्याचं वैशिष्ट्य असल्याचं आपण सांगू शकतो. त्यानंतर आत्मविश्वासाचा अभाव असणे. या व्यक्तींमध्ये स्वतःवरच विश्वास नसतो. ते आपण सांगितलेल्या गोष्टीवर तर कधीच विश्वास ठेवत नाहीत. मग त्याचा परिणाम असा होतो, की ह्यांनी अविश्वास दाखवल्यामुळं जे दुसरी मुलं त्या कार्याकडे सकारात्मक पाहत असतात, त्यांच्याही मनामध्ये त्या ठिकाणी गैरविश्वास निर्माण होऊन ती मुले आपल्या विश्वासाच्या बाहेर जाऊन कार्य करण्याची शक्यता असते. म्हणून स्वतःवर विश्वास नसणे ही सगळ्यात मोठी बाब यामध्ये आपल्याला वैशिष्ट्यामध्ये दिसून येतं. आणि निर्णय घेण्यास घाबरणे. त्यांना जर एखादा निर्णय सांगितला, की तुम्ही हे काम पूर्ण करायचंय आज, तर ते घाबरून जातात आणि ते निर्णय घेत नाहीत. म्हणजे समजा एखादं आव्हान दिलं त्यांना आणि ते आव्हान पूर्ण करायला सांगितलं, तर ती मुलं पूर्ण करू शकत नाहीत. त्यानंतर सामाजिक अडचणी काय आहेत? इतरांशी मिसळण्यात अडचण असणे. म्हणजेच ते एकलकोंडे राहतात. इतरांबरोबर बोलत नाहीत. इतरांबरोबर सतत वाद होतो आणि वर्गात त्यांना मित्र-मैत्रिणी होत नाहीत. अशा पद्धतीने ते एकलकोंडी असल्याचे किंवा भांडणा प्रवृत्ती असल्याने सगळेजण त्यांच्याकडे पाहत असताना त्यांच्याकडे वाईट नजरेनेच बघितलं जातं. ही सामाजिक अडचण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. हे वैशिष्ट्य आपल्याला समजून येतं. यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे तणाव सहन न होणे.
छोट्या छोट्या समस्यांमधून मोठे मोठे त्यांना मांडणे, म्हणजे त्या घटनेला एवढं महत्व न दिलं गेलं पाहिजे, परंतु हे लोक त्या छोट्या बाबींना एवढं मोठा इश्यू करून सांगत असतात की खूप मोठं आपण त्यातलं नुकसान केलंय की. आता एका विद्यार्थ्याला तो एका मोठ्या कार्यक्रम होता म्हणजे मुलींचा, त्या ठिकाणी मुलगा येऊन मुलं गोंधळ घालत होती. त्या मुलाला घरी जा म्हणून सांगितलं. घरी जा म्हणून सांगणे आता ही मोठी बाब नाहीये, परंतु त्या मुलाने काय केलं, त्याच्या आईला फोन केला आणि सांगितलं मला सरांनी घरी पाठवते. तर त्या आईने एवढं रिएक्ट झाली की त्या तुम्ही असं म्हणूच कसं शकता, म्हणजे सगळ्या मुलीच आहेत त्या कॅम्पसमध्ये, म्हणजे कार्यक्रमासाठी, म्हणजे मुलींचा किशोर मेळावा होता आणि त्या मुलींमध्ये ह्या मुलाचं काहीच काम नाही ना. त्याला घरी जा म्हणलं तर चौथीच्या मुलाने एवढा मोठा त्याचा इश्यू केला. लांब त्या कार्यक्रमात सगळा गोंधळ गोंधळ, त्याची आई येऊन की माझ्या मुलाला का घरी पाठवता. आता बाब किती छोटी आहे फक्त घरी जा म्हणण्याची, परंतु त्याला सहन करण्याची क्षमता नसल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या समस्या निर्माण झाल्या आणि तणावामुळे गोंधळ आणि वातावरण सगळं घाबरून गेलं. अशा पद्धतीने तणाव सहन न होणे हे देखील मोठं वैशिष्ट्य यामध्ये आपल्याला दिसून येतं. समायोजनाचा अभाव असणे. आलेल्या परिस्थितीला बदलला स्वीकारलं गेलं पाहिजे. काय आहे नेमकं? पहिल्या परिस्थिती कशी होती आणि आत्ताची परिस्थिती कशी आहे? हे बदल आपण स्वीकारण्यात जर अडचण आली, तर समायोजनाचा अभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नवीन परिस्थितीत जुळवून न घेणे. जी समायोजन करायचंय किंवा होणं गरजेचं आहे, त्यामध्ये नवीन परिस्थितीला जुळवून न घेतल्यामुळे समायोजन होत नाही. म्हणजे थोडक्यात विषम समायोजन घडल्याचं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर शैक्षणिक अडचणी काय येतं, तर अभ्यासात लक्ष न लागणे, त्या ठिकाणी अ, म अचूक आणि परिपूर्ण अभ्यास न होणे, त्या कामात रस नसणे, त्या मुलांना त्या गोष्टीमध्ये आवड नसणे, आणि त्यामुळे अभ्यासावर त्याचा परिणाम होणे, या शैक्षणिक अडचणी त्या ठिकाणी घडल्याचे आपल्याला दिसून येतात. आणि 8वं वैशिष्ट्य आहे वर्तनातील समस्या. यामध्ये हट्टीपणा, आक्रमकता, शिस्तभंग, नियम न पाळणे. म्हणजेच वर्तनात जर त्याच्या हट्टीपणा असला, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्याने आक्रमक म्हणजे त्या ठिकाणी आपल्या नात्याचा, पदाचा, सामाजिक नियमांचा त्या ठिकाणी जर विचार न करता शिस्तभंगपणे नियम न पाळता तो जर वागू लागला, तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम म्हणून त्याच्या वर्तनात आपल्याला हे असल्याचं दिसून येतं आणि हट्टीपणामुळं त्याच्यात त्या ठिकाणी सामाजिक आरोग्य बिघडल्याचं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर स्वतःबद्दल नकारात्मक भावना असणे. म्हणजेच आपण जो निर्णय घेतो आहोत, जे काम करतो आहोत, ते आपण करूच शकत नाही, आपल्याला होऊच शकत नाही. अशा प्रकारे नकारात्मक असणे म्हणजे स्वतःला कमी समजणे. त्याचबरोबर असमाधान आणि न्यूनगंड असणे. म्हणजे ती व्यक्ती असं म्हणू शकते, की मला हे आता मी करू शकत नाही, मला होणार पण नाही आणि मी कशाला करू आता? म्हणजे सतत त्याच्याच विचारात असणे, म्हणजेच थोडक्यात न्यूनगंड असणे ही नकारात्मक भावना आहे. त्यानंतरचा 10वा वैशिष्ट्य आहे निर्णय क्षमता कमी असणे. त्या विद्यार्थ्याला आपण सांगितलं की ही गट तुझ्या ताब्यात आहे आणि या गटातून हे काम तुला पूर्ण करायचंय, हे आपले जे असणारे 10 शब्द आपल्याला पाठांतर करायचंय, तर तो पाठांतर तर स्वतःही करत नाही आणि इतरांनाही करू देत नाही आणि कशा पद्धतीने काम करायचं हे इतरांनी त्याला सांगितलं किंवा सुचवलं, तर तो तेही स्वीकारत नाही. म्हणजेच योग्य तो निर्णय स्वतःही घेत नाही आणि इतरांचंही ऐकत नाही. त्यावेळेस त्याला निर्णय घेण्यामध्ये अडचणी येऊ शकतात आणि तो सतत काय करायचं हे दुसऱ्यांनी करून दिलं, तरच इतरांवर त्याचं काम पूर्ण होऊ शकतं. अशा प्रकारे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात कमी असणे, हे वैशिष्ट्य आपण हे पाहू शकतो. तर विषम समायोजन असणाऱ्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि सामाजिकदृष्ट्या अडचणीत असतात. योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य आणि सकारात्मक वातावरण मिळाल्यास त्यांच्यात सुधारणा होऊ शकते, परंतु त्यांना सकारात्मकतेने घडवणं गरजेचं असतं. यानंतर आपण पुढे पाहणार आहोत विषम समायोजनाची कारणे काय काय असतात. तर विषम समायोजन म्हणजेच परिस्थितीशी योग्य प्रकारे जुळवून घेता न येणे. यामागे विविध कारणं असतात, तर त्या कारणांचे काही गट केलेत आपण. त्या गटानुसार आपण पाहूया. त्यातला पहिला गट आहे कौटुंबिक कारणे.
यात कोणती कारणे असू शकतात? तर घरातील भांडणे, तणावपूर्ण वातावरण, पालकांचं दुर्लक्ष किंवा अति कडक शिस्त. यामध्ये त्या घरातल्या वातावरणामध्ये जर काही पालकांनी सतत भांडत असतील आई-वडील, तर त्याचा देखील परिणाम त्या मुलावर झाल्याचा किंवा विषम समायोजनावर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. वातावरण कसं आहे घरातलं, तणाव, सतत भांडण, मारामारी असं असेल तर त्याचाही परिणाम होतो. पालकांचं दुर्लक्ष किंवा अति कडक शिस्त. वडील आले म्हणलं की सगळ्यांनी आपापल्या जागेवरती हाताची घडी, तोंडावर बोट आणि घ्यायचा तर अभ्यास कुठलाच नाही. अशा प्रकारच्या वातावरणातून त्या ठिकाणी विषम समायोजन घडत असतं. पालकांचं दुर्लक्ष, अभ्यासात लक्ष नसणे, लक्ष न देणे किंवा त्या विद्यार्थ्याकडे लक्ष न देणे म्हणजे पाल्याकडं, त्याचा देखील परिणाम घडतो. प्रेम आणि सुरक्षिततेचा अभाव असणं. काही मुलं आपण पाहतो की वडिलांनीच त्यांना जीवे मारलं, असं केलं, तसं केलं, या कारणांमधून विषम समायोजन घडत असल्याचं आपण म्हणू शकतो. यानंतरचा पुढचा गट आहे आपला शाळेशी संबंधित कारणे. या गटामध्ये शिक्षकाचे कठोर वर्तन. काही शिक्षक पहा, काठीने मारलं, पाईपने मारलं, रॉडने मारलं किंवा डोकं फोडलं असं आपण ऐकतो. म्हणजेच ते कठोर वागतात. इतकंही कठोर वागायला नकोय. त्याला शिस्त असावी, भयपूर्ण थोडंसं वातावरण नक्की असावं, परंतु कधीतरी प्रेमळ भावनेतून त्याला जवळ घेऊन समजावलं पाहिजे. तरच त्यामध्ये विषम समायोजन न होता त्यामध्ये सकारात्मक समायोजन होण्यासाठी आपल्याला सहकार्य होईल. अभ्यासाचा ताण किंवा अपयश असणे. काही मुलं 10वी 12वी या वर्गातील मुलं सतत अभ्यासाचा ताण आणि तणावामुळे, समायोजन न झाल्यामुळे, त्यांचं समुपदेशन न झाल्याने आत्महत्येसारख्या घटना किंवा स्वतःला संपवण्याच्या घटना घडल्याचे आपण पाहतो. किंवा त्याला अपयश आलं तर त्यातून देखील अशा घटना घडतात. आणि मित्रांकडून चिडवणे, सतत, त्यालाच आपण रॅगिंग असं म्हणतो. ज्या शाळांमधून, कॉलेजमधून आपण म्हणतो की रॅगिंग संपलेलं आहे, परंतु रॅगिंग हा प्रकार अजून संपलेला नाही. तर ही खूप मोठं घातक असून अशा घटना बऱ्याचशा शाळांमध्ये, बऱ्याचशा कॉलेजमध्ये घडत आहेत. तर ह्याकडं पालक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असं दिसून येतं. कारण त्या मुलगा तो किंवा मुलगी असो, घरी सांगतही नाही आणि सांगूही शकत नाही. याचे परिणाम खूप वाईट होतात. यानंतर आहेत वैयक्तिक कारणे. वरचे शाळेविषयी पाहिले, त्यानंतर कौटुंबिक पाहिले, यानंतर आता पाहूया वैयक्तिक कारणे. यामध्ये आत्मविश्वास कमी असणे. त्या विद्यार्थ्यामध्ये मुळात आपण वर पाहतोय आजच्या घटकानुसार, तर त्यामध्ये आत्मविश्वासच नाहीये. तर तो भीती, चिंता, न्यूनगंड असणे आणि स्वतःला किंवा स्वतःबद्दल नकारात्मक विचार सतत करणे, या बाबी होत असल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि यातून त्या विद्यार्थ्यामध्ये जास्त नकारात्मक पसरल्यामुळे तो विद्यार्थी मानसिक आरोग्याच्या विषम समायोजनाकडे जातो आणि त्याचा परिणाम म्हणून बऱ्याचशा संकटांना त्याला सामोरे जावे लागते. यानंतरचा पुढचा गट पाहणार आहोत आपण शारीरिक कारणे. या शारीरिक कारणामध्ये दीर्घकालीन आजार होण्याची शक्यता असते. जर तो मानसिक आरोग्याच्या तणावाखाली राहत असेल तर त्या व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी मानसिक आजार निर्माण होऊन ते दीर्घकाल आजार घडत राहतील, अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं आणि ते विद्यार्थी त्या ठिकाणी दीर्घकाल आजाराच्या बळी पडलेले आपण पाहत राहतो. यानंतर आहे शारीरिक कमकुवतपणा किंवा अपंगत्व. त्या विद्यार्थ्यामध्ये वेगळ्या घटनांमधून त्या ठिकाणी शारीरिक कमकुवतपणा किंवा अपंगत्व येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे त्या आरोग्य समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता त्यामध्ये प्राप्त न झाल्याने ते गंभीर अशा आरोग्य समस्येला अडचणीत सापडतात. यानंतर आहे भावनिक कारणे. यामध्ये प्रेम, सहानुभूती, समज यांचा अभाव असणे. आपण पाहिलं वरती, कुटुंबातून तर मिळतच नाही, शाळेतून पण मिळत नाही. मग ती मुलं या प्रेमालाच पूर्ण, प्रेम म्हणजे गोडीनं बोलणे, त्याला समजून सांगणे, त्याला सहानुभूती नसणे, त्यामुळे समज यांचा अभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे भावनांचे योग्य व्यक्तीकरण न होणे. त्याला जे सांगायचंय ते ऐकून घेतलं पाहिजेत आपण, इतरांना बोललं पाहिजेत. असं जर झालं नाही किंवा समजून घेतलं नाही किंवा होत नसेल
तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला सामाजिक विषम समायोजनाला जास्त बळी पडल्याचे आपल्याला घडून दिसून येते. यानंतर आहे सामाजिक कारणे. सामाजिक कारणे समजून घेत असताना गरिबी, सामाजिक अडचण किंवा दडपण, समाजातील असमानता किंवा भेदभाव, याचबरोबर चुकीची संगत या बाबी आपण असल्याचे म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात सामाजिक कारणांमध्ये समाजातल्या असणाऱ्या बाबींचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. यानंतर पुढे पाहणार आहोत आपण आर्थिक कारणे. यामध्ये कुटुंबाची आर्थिक अडचण काय नेमकी यावरून त्याची आर्थिक कारणे ठरतात. कुटुंब जर आर्थिक सबल असेल किंवा सक्षम असेल तर कुटुंबाची आर्थिक अडचण हे कारण ऑटोमॅटिकच रिजेक्ट होतं आणि त्यातून त्या विद्यार्थ्याचा समायोजन होण्यामध्ये हातभार लागू शकतो. त्यानंतर मूलभूत गरजांची पूर्तता न होणे. शाळेत येणारा मुलगा जर त्याला वेळेवर वही, पेन, पेन्सिल आपण मिळवून देऊ शकलो तर तो त्या ठिकाणी या आर्थिक कारणातून बाहेर येऊ शकतो. त्यानंतर 8वा म्हणजे कारण आहे अनुभवजन्य कारणे. त्यामध्ये वारंवार अपयश येणे. ते एखाद्या मुलाला कितीही आपण त्याने प्रयत्न केला, कितीही अभ्यास केला तरी त्यामध्ये त्या ठिकाणी वारंवार अपयश येत राहतं आणि ह्या अपयशाला तो इतका बळी पडतो, की आता मी हे करूच शकणार नाही. आता मला ते होऊच शकणार नाही आणि अपयशामुळं जे 1 वेळेस फेल, 2 वेळेस फेल, 10वीत झाला, 3 वेळेस झाला, तर तो वेगळ्या मार्गावर जाऊ शकतो. आणि नकारात्मक अनुभव किंवा आघात असणे, म्हणजे त्या विद्यार्थ्यामध्ये सतत नकारात्मकतेचे विचार रुजणे हे देखील घातक ठरू शकतं. त्यानंतर आहे अपेक्षा व दडपण. पालक किंवा शिक्षकाच्या अवास्तव अपेक्षा काय काय येतं हे देखील महत्वाचं आहे. स्वतःवर जास्त ताण घेणे. प्रत्येक विषम समायोजनाची कारणे पाहत असताना वरील कौटुंबिक, शालेय, वैयक्तिक, सामाजिक घटकांशी संबंधित असतात आणि ह्या बाबींमधून आपण योग्य मार्गदर्शन, समज आणि सकारात्मक वातावरणामुळे ही समस्या कमी करू शकतो. अशा पद्धतीने पाहू शकतो. आता विषम समायोजनावर उपाय कसे करायचे? आता आपण विषम समायोजनाची कारणं पाहिली. आता ह्याच्यावरती उपाय करणं पण गरजेचं आहे. आता ते उपाय कसे करायचे? तर त्यातला पहिला उपाय आहे प्रेम आणि सहानुभूतीपूर्ण वर्तन करणे. व्यक्तीशी प्रेमाने आणि समजुतीने वागणे गरजेचे आहे. तिच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर संवाद साधताना आपण गोडीने बोलणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर समुपदेशन यामध्ये तज्ञांकडून मार्गदर्शन घेणे. त्या व्यक्तीला किंवा त्या समूहाला आपण योग्य समुपदेशन करणं गरजेचं आहे. जर आपण तज्ञांकडून त्यांना मार्गदर्शन करू लागलो तर त्या व्यक्तीमध्ये नक्कीच आपल्याला समायोजन सकारात्मक झाल्याचे आढळून येते. यानंतर तिच्या भावना ऐकून घेणे. एखादा व्यक्ती बोलत असते, तिच्या बोलण्यातून किंवा एखादा बालक आपल्याला समस्या मांडत आहे, त्याच्या बोलण्यातून देखील आपण समजून घेणे गरजेचे असते. तर समुपदेशन, तज्ञांकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे आणि त्यावरती समस्या काय आहे हे ऐकून घेऊन त्यावर उपाय सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर सकारात्मक वातावरण निर्माण करणे. घर, शाळेत आनंदी व सुरक्षित वातावरण ठेवणे गरजेचे आहे. तणावमुक्त वातावरण निर्माण करणे. त्याबरोबर चौथं उपाय आहे आत्मविश्वास वाढवणे. लहान यशाबद्दल कौतुक केलं गेलं पाहिजे. छोटे-छोटे जरी त्याचे यश मिळालं तर त्याचं देखील त्याने अक्षर सुंदर काढलं तर त्याचं कौतुक झालं तर त्यामध्ये प्रोत्साहन मिळून ते विद्यार्थी नक्कीच त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो व ते विद्यार्थी आपल्याला समायोजनाला सकारात्मक राहू शकतात. यानंतर आहे तणाव व्यवस्थापन, खेळ, योग, ध्यान यांचा उपयोग करणे. आपण जर शाळेत रोज ध्यान केलं, त्यांना खेळाचा वेळ दिला किंवा योगधारणा केली तर त्यामध्ये तणावमुक्त वातावरण होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. विश्रांती आणि मनोरंजनाला वेळ देणे हे देखील गरजेचे आहे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे सामाजिक कौशल्य विकसित करणे. गट क्रियाकल्पांमध्ये सहभागी करून घेणे. इतरांशी संवाद साधण्यास प्रोत्साहन देणे. अशा पद्धतीने सामाजिक कौशल्यांचा विकास आपण करू शकतो. यानंतर आहे शैक्षणिक मदत करणे. अभ्यासात अडचणी असल्यास विशेष मार्गदर्शन करणं हे शिक्षक या नात्याने आपले कर्तव्य आहे. त्याचबरोबर सोप्या पद्धतीने ती गोष्ट शिकवता आली पाहिजेत आणि आपण शिकवले देखील पाहिजेत. तसेच
शिस्त व नियमांचे योग्य मार्गदर्शन करणे, अति कठोर किंवा अतिशय शिस्त ठेवणे, म्हणजेच त्या विद्यार्थ्याला अतिशय कठोर पद्धतीने वागवणे किंवा त्यामध्ये समतोल किंवा योग्य शिस्त ठेवणे, हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करताना त्या नियमांचं पालन करून आपण करणं गरजेचं आहे. पालक आणि शिक्षक सहकार्य. पालक व शिक्षकांनी एकत्र काम करून त्या विद्यार्थ्यामध्ये विकास करण्यासाठी, त्यामध्ये समायोजन करण्यासाठी काही बाबी ठरवणं गरजेचं आहे. त्या विद्यार्थ्यांच्या समस्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. त्यावरती उपाय शोधणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने झाल्यास नक्कीच आपल्याला सहकार्य मिळू शकतं. व्यक्तिगत फरकांचा आदर करणे, म्हणजे त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळेपण काहीतरी आहे, ते मान्य केलं पाहिजेत आपण. त्यांच्या क्षमता स्वीकारल्या पाहिजेत, त्यानुसार त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजेत. आणि ह्या जर झाल्या तर योग्य प्रेम, मार्गदर्शन आणि सकारात्मक वातावरण मिळालं तर विषम समायोजन असणाऱ्या व्यक्ती सुधारून ती मानसिकदृष्ट्या निरोगी आणि संतुलित होऊ शकते. आता पुढचा घटक पाहणार आहोत, वैफल्य. यामध्ये वैफल्य म्हणजे काय, तर त्याची व्याख्या पाहत असताना व्यक्तीच्या इच्छा, गरजा किंवा उद्दिष्टांच्या पूर्तता करत असताना अडथळे निर्माण झाल्यास निर्माण होणारी असमाधानाची व तणावाची मानसिक अवस्था म्हणजे वैफल्य होय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला एखादी गोष्ट खूप हवी आहे, पण ती मिळत नाही किंवा अडथळे येतात, तेव्हा जी निराश व अस्वस्थता निर्माण होते, ती म्हणजे वैफल्य. आता ही वैफल्याची उदाहरणं काय काय आहेत, तर अभ्यास करून अपेक्षित गुण न मिळणे हे एक वैफल्यग्रस्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. एखादं ध्येय पूर्ण न होणे हे देखील त्याचंच उदाहरण आहे. त्याचबरोबर खेळात पराभव होणे हे देखील त्याचंच उदाहरण आहे. वैफल्य ही एक सामान्य मानसिक प्रतिक्रिया आहे, पण योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ती व्यक्ती वर्तनावर नकारात्मक परिणाम करू शकते. आता वैफल्यग्रस्त किंवा नैराश्याची कारणे काय काय येतं, अपुरी राहिलेली उद्दिष्टे, खूप प्रयत्न करूनही यश न मिळणे, ध्येय साध्य करण्यात अपयश होणे हे देखील त्याचं वैशिष्ट्य आपलं उद्दिष्ट आहे. तर हे कारण आहे त्याच्यातलं. अडथळे आणि अडचणी त्यामध्ये कारण कोणती असू शकतात, तर इच्छित गोष्ट नाही मिळाली, मिळण्यात अडथळे येणे म्हणजेच त्या ठिकाणी वैफल्यग्रस्त होतं. वारंवार अपयश येण्याने देखील वैफल्यग्रस्त होतं. अवास्तव अपेक्षा म्हणजे स्वतःकडून किंवा इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवणे. अपेक्षा पूर्ण न झाल्यास निराशा होणे, या देखील वास्तव आहेत. यातून देखील आपल्याला घडू शकतं. कौटुंबिक कारणे कोणती, तर घरातील तणाव, भांडणे या गोष्टीचा वैफल्यग्रस्तावरती परिणाम निर्माण होण्यास कारण घडतं. प्रेम आणि आधाराचा अभाव, यामध्ये ही देखील कुटुंबाची कारणे आहेत. तर शाळेशी संबंधित कारणे कोणती, तर अभ्यासाचा ताण असणे, शिक्षकाचे कठोर वर्तन असणे, त्याचबरोबर मित्रांकडून चिडवणे ही कारणे असू शकतात. यानंतर वैयक्तिक कारणे आपण पाहूया. आत्मविश्वास कमी असणे, न्यूनगंड किंवा भीती, चिंता या बाबीतून देखील वैफल्य निर्माण झाल्याचे आपण सांगतो किंवा पाहतो. भावनिक कारणं कोणती, तर भावना व्यक्त न करणे किंवा करता न येणे, कुठे करायच्या भावना व्यक्त, हे देखील त्यामध्ये वैफल्यग्रस्तासाठी कारण घडू शकतं. त्यामध्ये एकटेपणा आणि असुरक्षितता या बाबी देखील आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. सामाजिक कारणं कोणती, तर समाजातला भेदभाव, जातीवरनं, रंगावरनं, विचारावरनं समाजामध्ये जो भेदभाव होतो, त्यातून हे वैफल्यग्रस्त होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. किंवा गुणवत्तेवरनं, वर्तनावरनं किंवा त्याच्या विचारांवरनं, वागण्यावरनं समाजामध्ये जी भेद होतो, ते आपल्याला या ठिकाणी वैफल्यग्रस्त असल्याचं कारण घडू शकतं. चुकीची संगत, आपल्याला मार्गदर्शन न झाल्याने आपण ज्याच्या सोबत आहोत त्याच्या चुकीच्या संगतीमुळं त्या ठिकाणी आपल्याला सामाजिक कारण घडून आपण वैफल्यग्रस्त घडत असतो. यानंतर आहे स्पर्धा व संतुलन, ह्या मधून देखील आपल्याला वैफल्य आल्याचे दिसून येते. यानंतर आर्थिक कारणे, यामध्ये गरिबी किंवा आर्थिक अडचणी त्या ठिकाणी आपल्याला निर्माण होऊन आपण वैफल्यग्रस्त होतो. त्यानंतर आहे गरिबी व आर्थिक बाबी समजल्यानंतर आपल्या गरजा पूर्ण होत नाहीत आणि त्यातून आपल्यामध्ये वैफल्य आल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर आहे आरोग्याशी संबंधित कारणे.
त्यामध्ये शारीरिक आजार, मानसिक ताण या बाबी आपल्याला आरोग्यामध्ये वैफल्यग्रस्त असल्याचं आढळून येते. आणि ह्या वैफल्य आणि नैराश्य या अनेक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे निर्माण होतं. त्याला योग्य मार्गदर्शन, सहकार्य आणि सकारात्मक वातावरण मिळालं तर त्यावरती मात करू शकतात. आता वैफल्य किंवा निराशेचे परिणाम काय काय असतात? तर या वैफल्यग्रस्त आणि नैराश्याच्या व्यक्तीमध्ये विचार, भावना, वर्तन आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक आपल्याला दिसून येतात. त्यातील पहिला घटक आहे भावनांवर भावनिक परिणाम. या भावनिक परिणामांचा विचार करताना आपण पाहू शकतो की सतत दुःख किंवा निराशा वाटणे हे नैराश्याचे कारण आहे. राग, चिडचिड वाढणे, भीती किंवा चिंता वाढणे हे कारण असू शकतं. त्यानंतर आहे वर्तनात्मक परिणाम. ह्या घटकामध्ये एकलकोंडेपणा वाढणे, इतरांशी भांडणे किंवा टाळणे, कामात किंवा अभ्यासात रस कमी होणे हे देखील कारण असू शकतं किंवा हे परिणाम आपल्याला आढळून येतात. त्यानंतर बौद्धिक आणि शारीरिक परिणाम पाहत असताना पहिला आहे बौद्धिक परिणाम पाहू आपण. एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो, त्यामुळे अभ्यासावर परिणाम होतो आणि त्या ठिकाणी आपण अभ्यासातून म्हणजे मन बाहेर पडतं. त्यामुळे निर्णय घेण्यात आपल्याला अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर नकारात्मक विचारांची वाढ होते आणि आपण बौद्धिक अक्षम असल्याचं दिसून येतं. त्यानंतर शारीरिक परिणामामध्ये झोप न लागणे, जास्त झोप येणे, थकवा येणे, अशक्तपणा येणे, भूक कमी लागणे किंवा जास्त लागणे असे शारीरिक परिणाम आपल्याला दिसून येतात. शैक्षणिक परिणाम पाहत असताना अभ्यासात लक्ष न लागणे, गुण कमी पडणे किंवा शाळेत जाण्याची इच्छा न होणे किंवा शाळेविषयी नकारात्मक दृष्टिकोन आपल्या मनामध्ये निर्माण होणे हे देखील कारण त्या ठिकाणी आपल्याला होत असल्याचे दिसून येतात. त्याचबरोबर सामाजिक परिणाम, मित्रांपासून दूर राहणे, कुटुंबाशी संवाद कमी होणे आणि समाजात मिसळण्यात अडचण येणे ह्याला एकलकोंडेपणा म्हणतो आपण त्याला. सामाजिक परिणाम असे आपले दिसून येतात. यानंतर व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतात? तर आत्मविश्वास कमी होऊन त्या व्यक्तीमध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि ते व्यक्ती समाजामध्ये किंवा इतर ठिकाणी सगळीकडे नकारात्मक वागत राहते आणि अशा नकारात्मक व्यक्तींमुळे त्या ठिकाणी त्याचं व्यक्तिमत्व बदलतं. आणि आपण जे पाठीमागे व्यक्तिमत्व हा घटक पाहत असताना पाहिलं, स्वतःबद्दल ज्यावेळेस नकारात्मक भावना निर्माण होते ती काढण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला पूर्तता करून घ्यावी लागते आणि अशा व्यक्तींमधून आपण त्या ठिकाणी बऱ्याच समस्याला सामोरे जावं लागतं आणि त्यातून त्या व्यक्तीमध्ये त्याच्या सर्वच जीवनामध्ये म्हणजे घटना किंवा गोष्टी वाईट घडत जातात आणि मग शेवटी त्याचं जीवन संपून जातं. आपल्याला ह्या गोष्टीकडे न जाता त्यांना सकारात्मक करण्यासाठी म्हणजेच थोडक्यात वैफल्य किंवा नैराश्यामुळे त्या व्यक्तीच्या संपूर्ण विकासावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे योग्य वेळी त्याला समज देऊन, त्याला मार्गदर्शन करून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहकार्य देणे खूप गरजेचे असते. जर आपण हे केलं नाही तर त्या व्यक्तीमध्ये योग्य प्रकारे मार्गदर्शन होत नाही व ते त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात त्याला अडचणीतून, त्या समस्येतून बाहेर आणण्यात आपण अपयशी होत आहोत का? अशा प्रकारचे आपल्यासमोर प्रश्नचिन्ह उभं राहतं. परंतु आपण त्यामध्ये मात करून यशस्वी होण्यासाठी काय करता येईल? त्यामध्ये प्रबोधन आहे, इतर मार्गदर्शक बोलून त्यांच्या मार्फत करणे किंवा सकारात्मक उपक्रम तयार करणे, ह्या सर्व बाबींचा विचार करून आपण जर कार्य केले तर नक्कीच आपण ह्यावरती मात करून त्या व्यक्तींना त्या ठिकाणी समायोजन घडविण्यात यशस्वी होतो आणि त्या व्यक्तींमध्ये यशस्वी जीवन जगण्याची कला आपण त्यांना मिळवून देऊ शकतो. यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करणे शिक्षक नात्याने आपले कर्तव्य आहे. त्या विद्यार्थ्यांना परीक्षण करणे हे देखील आपलं कर्तव्य आहे. अशा बाबींचा या ठिकाणी आज आपण या घटकामध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर या पाठावर आधारित, या घटकावर आधारित असणाऱ्या थिअरीचा आपण या ठिकाणी आज थोडा घटक मोठा होता म्हणून एकत्रितच दोन्ही याला म्हणजे काय म्हणतात दोन्ही पेपरसाठी हा घटक असल्याने आपण एकत्रित घेतलेला आहे. तर आपला दोन्हींचा वेळ एकत्रित ऍडजस्ट करून घेतलेला आहे आपण. तर यावर असणारे प्रश्न आपण त्या ठिकाणी स्टडी मटेरियलमध्ये ठेवलेले येतं. तर तो नक्कीच अभ्यासा आणि जर आणखीन यातले मुद्दे आपल्याला म्हणजे समजून घ्यायचे असतील तर
आपण सांगत असताना याची लिंक आपल्या ग्रुपवरती पाठवलेली आहे. त्यावरती ते पूर्ण आहेच. जर आणखीन काही यावर संशय किंवा शंका येत असतील, आपल्याला जर काही वाटत असतील समस्या, तर नक्कीच कळवा. त्यावरती आपण चर्चा करू आणि त्यातून पर्याय काढून आपण समजून घेऊया. तसेच प्रश्नांचा सराव देखील करावा. कारण आता काही घटक कॉमन आहेत. त्यानंतर मग आपण जवळपास सी-डी-पी क्लिअर होत आलेलं आहे. तर ह्या आठवड्यात बहुतेक आपलं सी-डी-पी क्लिअर होईल आणि नंतर मग पुढच्या विषयाकडे आपण वळणार आहोत. म्हणजेच आपल्या पुढच्या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी आजच्या घटकावर कोणी काही बोलणार असेल तर आपण ऐकून घेऊया किंवा मग आपण या ठिकाणी थांबूया. बराच वेळ आज आपला घेतलाय, त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. कारण घटक मोठा होता आणि तेवढं घेणं देखील गरजेचं होतं. बोला, कोण बोलणार असतील तर. तर ठीक आहे, आपण थांबूया. जर काही अडचणी असतील तर नक्की शेअर करा. आपण त्यावरती पर्याय काढूया. आपण भेटू उद्याच्या भागात नवीन घटकासह. त्या ठिकाणी काही घटक कॉमन येतं, तर तेवढा अभ्यास आपण करूया. सर्वांना शुभरात्री. सराव करा प्रश्नपत्रिकांचा किंवा प्रश्नांचा. आपण पुढच्या भागात उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री.